काश्मीरमधील सर्व ड्रोन हल्ले भारतानं पलटवून लावले। भारतानं सर्व एअर डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्ह केलेली आहे, त्यामुळे पाकिस्तानचा एकही ड्रोन भारताच्या हद्दीमध्ये येऊ शकलेला नाही। उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडनं जोरदार गोळीबार केला जातोय, तर भारताकडनं त्याला तेवढा जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय। तोफांचा मारा त्या ठिकाणी केला जातोय। यावेळी धार्मिक स्थळ, नागरी वस्ती आणि एअरपोर्टला पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आलं। जम्मू काश्मीरमधील सर्व ड्रोन जे आहेत ते पाडण्यात आलेले आहेत। हे 9 हल्ले कशा प्रकारे उद्ध्वस्त झाले त्याची दृश्य आपण पाहतोय। फिरोजपूरमध्ये देखील हल्ला करण्यात आलेला आहे, मात्र तो हल्ला उधळून लावलेला आहे। बारामुल्लामध्ये देखील 8 ते 10 स्फोटांचे आवाज सध्या ऐकायला येत आहेत आणि अनेक ठिकाणी ब्लॅकआउट झाले। बारामुल्लामध्ये 8 ते 10 स्फोटांचे आवाज येत आहेत, तर श्रीनगर एअरपोर्ट बाहेर देखील सध्या स्फोटांचे आवाज ऐकायला येत आहेत। त्या कुठे कुठे आतापर्यंत हे ड्रोन जे आहेत ते पाडण्यात आले ते देखील आपण पाहतो। तर जम्मू, सांबा, उरी, पूंछ या भागामध्ये गोळीबाराचा आवाज देखील होतोय। तर पोखरणमध्ये पाककडून तुर्कीच्या ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता। कराची ते लाहोर पाककडनं नागरी विमानांचं उड्डाण सुरू आहे आणि नागरी विमानांची ढाल करत या ठिकाणी ड्रोन हल्ला पाकिस्तानकडनं केला जातोय। भारत पाक सीमेजवळ पाकची नागरी विमानं उडत आहेत, त्यामुळे भारताला प्रतिकार करता येणार नाही। या मनसुब्यांना पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ले यामध्ये केले जात आहेत, मात्र भारताकडनं हे ड्रोन हल्ले निष्काम केले जात आहेत। सगळे ड्रोन या ठिकाणी पाडण्यात आले। जम्मू काश्मीरच्या नरगोटामध्ये देखील पाकचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न। राजस्थानमध्ये आतापर्यंत पाकचे 30 ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। जम्मू, सांबा, उरी, पूंछ, पठाणकोट, बारामुल्ला या भागात ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत। अवंतीपुरा, राजौरी एवढंच नाही तर कुपवाडामध्ये देखील ड्रोन हल्ला केला गेला, मात्र या सर्व ठिकाणी हे हल्ले उद्ध्वस्त केले गेलेले आहेत। तर काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुद्धा जोरदार फायरिंगचा आवाज सध्या येत आहे आणि भारताकडनं त्याला चोख प्रत्युत्तर देखील दिलं जात आहे। जोरदार फायरिंग सध्या बारामुल्ला या भागामध्ये होते। तशीही संध्याकाळच्या सुमारास बारामुल्ला या भागामध्ये पाकिस्तानकडनं नेहमीच फायरिंग केली जाते, मात्र आज या फायरिंगचा आवाज जास्त आहे। अंदाधुंद फायरिंग या ठिकाणी पाकिस्तानकडनं केली जाते, त्याला तेवढं जोरदार प्रत्युत्तर भारताच्या लष्कराकडनं देखील दिलं जाते। श्रीनगरमध्ये पाकचा ड्रोन पाडत भारतानं सर्व हल्ले उधळून लावले आहेत। श्रीनगर विमानतळाच्या जवळ हा ड्रोन पाडण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं करण्यात आला होता, मात्र भारताने ते उलटवून लावलाय आणि हा ड्रोन त्याच ठिकाणी पाडण्यात आलेला आहे। श्रीनगर एअरपोर्ट जवळ देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। श्रीनगरमध्ये पाकचे ड्रोन पाडत भारताने प्रत्युत्तर दिलेलं आहे। जम्मू काश्मीरसह पंजाब, राजस्थान, गुजरातमध्ये आज ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत आणि पंतप्रधान मोदींची ही एक महत्त्वाची बैठक झाली। राजस्थानमध्ये सध्या पाकचे सर्व ड्रोन जे आहेत ते भारतानं पाडलेले आहेत। श्रीनगर विमानतळाजवळ आताही स्फोटाचे आवाज येत आहेत, तर राजस्थानमध्ये पाकचे सर्व ड्रोन भारताने पाडलेले आहेत। तर हे सगळे दृश्य आपण पाहतो। गुजरातच्या संतलपूर तालुक्यामध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। आज गुजरातला लक्ष केलेलं आहे पाकिस्ताननं आणि गुजरातच्या संतलपूरमध्ये सुद्धा प्रशासनानं नागरिकांना आता सतर्क राहण्याचं आवाहन केलंय, कारण या भागामध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसलेले होते आणि त्यामुळे संतलपूर या ठिकाणी देखील आता ब्लॅकआउट करण्यात आलंय। अमृतसर एअरपोर्ट जवळील ड्रोन हल्ला जो आहे तो हाणून पाडलेला आहे। अमृतसरमध्ये मात्र स्फोटांचे आवाज येत आहेत। स्फोटांच्या आवाजानंतर सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर नागरिकांना आपल्या घरामध्ये राहा असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलंय। अमृतसर एअरपोर्ट जवळील ड्रोन हल्ला भारतानं परतवून लावलाय। तर जे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत तर ते ड्रोन आता इथे शोधले जात आहेत। पाकिस्तानकडनं नेहमी पुराव्यांची भाषा केली जाते, त्यासाठी पाकिस्तानचे जे ड्रोन पाडण्यात येतात ते ड्रोनचे अवशेष भारताकडनं जमा केले जात आहेत। हे ड्रोन कोणत्या बनावटीचे आहेत त्याचं देखील या ठिकाणी शोधलं जातंय, त्यामुळेच ज्या ठिकाणी ड्रोन पाडला जातो त्या ठिकाणी पोलिसांकडनं लगेचच या ड्रोनच्या अवशेष जे आहेत ते शोधले जात आहेत। सर्च या ठिकाणी मोहीम या ठिकाणी राबवली जात आहे। अमृतसर, जम्मू अनेक ठिकाणी सध्या ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी ड्रोन पाडण्यात देखील आलेले आहेत। पाकचे पुन्हा नागरी विमानांच्या आडून हे ड्रोन हल्ले, भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनं हे सर्व ड्रोन हल्ले जे आहेत ते अयशस्वी केलेले आहेत। एलओसी जवळ देखील भारताकडून हे प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून केलं गेलं, मात्र प्रत्येक गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। भारतीय सैन्याकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। फिरोजपूरमध्ये पाकच्या ड्रोन हल्ल्यामध्ये कुटुंब जखमी झाले। ड्रोन पडल्यानंतर त्याचे जळते अवशेष खाली पडले आणि त्यामुळे त्या घरामध्ये आग लागली होती। तर पाकिस्तानचे ड्रोन हवेतच उडवण्यात आले। जम्मू, उरी, सांबा, राजौरी, पठाणकोट, अमृतसर या ठिकाणी ड्रोननं हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला, मात्र भारतानं हे ड्रोन हवेतच उडवलेले आहेत। आज भारतामधल्या एकूण 20 शहरांना पाकिस्तानकडनं लक्ष्य करण्यात आलं। 4 राज्यांमधले 20 शहरांना हे लक्ष्य करण्यात आलं, मात्र पाकिस्तानचे ड्रोन भारतानं आज देखील हवेतच उडवलेले आहेत। पुन्हा एकदा पाकिस्तानला भारतानं जोरदार असा प्रत्युत्तर दिलेला आहे।
नौशेरा, अखनूर, तंगधार, श्रीनगर, भटिंडा, फिरोजपूर, करतारपूर, तरण तारण या अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले जे आहेत ते पाकिस्तानकडून करण्यात आले। मात्र हे हवेतच ड्रोन जे आहेत ते उद्ध्वस्त केले गेलेले आहेत आणि जे ड्रोन पाडलेले आहेत त्यांचे अवशेष आता शोधण्याचं काम सध्या सुरू आहे। भारतीय लष्कराने राजौरीत 8 ते 10 ड्रोन पाडलेले आहेत। भारताच्या एअर डिफेन्सनं पाकचे ड्रोन हाणून पाडलेत। तर पाकिस्तानने पुन्हा एकदा नागरी विमानांच्या आडूत हे हल्ले केलेले आहेत। त्याचबरोबर नागरी वस्त्यांवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। पठाणकोटमध्ये पाकनं डागलेला मिसाईल भारतानं पाडलेला आहे। पठाणकोटमध्ये पाकिस्तानचे ड्रोन भारतीय लष्करानं पाडलेले आहेत। पठाणकोट एअरबेसचं कुठलंही यात नुकसान झालेलं नाही। आताची ही अपडेट समोर आलेली आहे। पाकिस्तानचे एका मागोमाग एक सगळे ड्रोन भारताकडून नष्ट करण्यात आलेले आहेत। तर पठाणकोटमध्ये पाकिस्ताननं डागलेला मिसाईल भारतानं पाडले। त्याचबरोबर ड्रोन देखील पाडण्यात आलेले आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, अवंतीपुरा आणि श्रीनगर एअरफील्ड आणि बारामुल्ला या ठिकाणी देखील ड्रोन नष्ट करण्यात आले। भारतानं पाकिस्तानचे 6 ते 8 ड्रोन या ठिकाणी नष्ट केले आहेत। अवंतीपुरा, श्रीनगर एअरफील्ड आणि बारामुल्लामध्ये ड्रोन हल्ले केलेत पाकिस्ताननं आणि भारतानं पाकचे 6 ते 8 ड्रोन नष्ट केलेले आहेत। तर पाकिस्तानचे ड्रोन नष्ट करत असताना एअर डिफेन्स सिस्टीम कडनं हे ड्रोन नष्ट होत असताना त्याचे स्फोट होतात, त्याचा आवाजही खाली ऐकू येतो। भारतानं पाकिस्तानचे 6 ते 8 ड्रोन हे नष्ट केलेत। अवंतीपुरा, श्रीनगर एअरफील्ड आणि बारामुल्ला या ठिकाणी ड्रोनचा हल्ला झाला होता। हे ड्रोन भारताकडनं पाडण्यात आले। फिरोजपूर